नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एक असा विषय घेणार आहोत की जो विषय आपल्याला आपलं कारण नसताना देखील आपल्याला अडचणीत आणतो. तो म्हणजे काय, तर जे अ व क ह डा चक्र आपण वापरतो, ज्या चक्रामध्ये 12 राशी आणि 27 नक्षत्र यांची संपूर्ण माहिती असते, त्याबद्दलसुद्धा एक फार मोठे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. मग हे काय आहेत, तर ते चक्र पूर्ण आपण पाहिल्यानंतर, अ व क ह डा चक्र पाहिल्यानंतर त्याच्या खाली एक राशींचे घातचक्र नावाचं चक्र दिलेलं असतं. तर ह्यातला घात हा शब्द जो आहे तो आपल्याला त्रासदायक ठरतो. म्हणजे काय, एखाद्याचा घात केला म्हणजे आपण शब्द कसा वापरतो, तो फसवलं, लुबाडलं, मारलं या अर्थानं वापरतो. मग तो 2 प्रकारे होतो. म्हणजे एक प्रकारचा घात सांगून होतो, एक प्रकारचा घात सांगून होतो आणि एक प्रकारचा घात गोड बोलून होतो. असे 2 प्रकारचे घात आहेत. बघा तुम्ही, एखादा गुंड दुसऱ्याला म्हणत असेल तुला संपवतो, तर तो खरोखरच संपवतो, म्हणजे हा सांगून केलेला घात आहे. परंतु एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाचा अतिशय लळा लावून घात केला, तर आपण त्याला म्हणतो हा गोड बोलून झालेला घात आहे. मग आपण त्याला केसाने गळा कापणे वगैरे शब्द वापरतो. प्रत्यक्षात केस तो नरड्यावर ठेवला आणि करवतीसारखा फिरवला असं होत नाही, पण बऱ्याच वेळा गोड बोलून पण ह्या गोष्टी समाजामध्ये दररोज घडतात. मग ह्यामध्ये आपल्याला घात हा शब्द अशाच वापरलेला आहे की कोणती रास किंवा कोणतं नक्षत्र हे माझ्यासाठी घातयुक्त ठरेल, म्हणजे मला सावधान राहायला हवं, असं जर आपण विचार केला तर आपण या गोष्टींचा त्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. बघूया आता हे काय आहे. तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या दिलेल्या अ व क ह डा चक्राच्या खाली हे राशींचे घातचक्र दिलेलं असतं. मग या घातामध्ये तुम्हाला एकूण 12 राशी दिलेल्या आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी दिलेल्या आहेत. ह्या राशीमध्ये तुमची कोणती रास आहे त्याप्रमाणे तुम्हाला ती निवडायची आहे. समजा एखादा व्यक्ती म्हणाला की माझी कन्या रास आहे, तर त्याच्या कन्या राशीच्या पुढं काय दिलं हे आपण पाहायचं, असा याचा अर्थ होतो. म्हणजे काय, ज्या व्यक्तीची रास कन्या आहे त्या व्यक्तीनं कोणत्या गोष्टींचा आपल्याला घात होणार आहे किंवा कोणत्या गोष्टींपासून आपल्याला त्रास संभवतो असं शास्त्रकार म्हणतात. म्हटल्यावर त्यापासून जरा जपून राहायला हवं. आता हा स्थायी स्वभाव नव्हे, हे एक मार्गदर्शन आहे. तुम्हाला यापासून धोका संभवतो. आपण जर म्हणालो नाही असं होणार नाही, तर नेहमी लक्षात ठेवा, आपण इतके सतसत विवेक न वापरणारी माणसं आहोत. बोलता बोलता आपण म्हणतो मी काय म्हणतो तो बरं, म्हणजे आत्ताच्या आत्ता बोलता बोलता आपला विवेक कुठं जातो आणि आपण काय बोलतो ते विसरतो. मग मला सांगा, आपण मागचा अनुभव जुना डोक्यात घेऊन जर पुढच्याशी व्यवहार करणार असो तर आपली स्मरणशक्ती किती असली पाहिजे. 10 वर्षापूर्वी एखाद्या माणसानं बँकेचं लोन काढलं आणि पुन्हा ते फेडलं नाही आणि कंटाळून त्या लोकांनी अक्षरशः जप्तीसारखी नामुष्की आणली आणि नंतर आपण ते काहीतरी करून भरलं. 10 वर्षानंतर आपण लोन मागायला गेलो तर ते पुन्हा ते सगळं काढतात आणि मग तुमचा इतिहास तपासतात आणि तुम्हाला द्यायचा का नाही ठरवतात. म्हणजे त्यांचं स्मरण एवढं असलं पाहिजे. तसं आपलं आहे की आपल्याला लगेच कळतं असं नाही. त्यामुळं आपल्याला कोणती रास घातक आहे, कोणत्या राशीपासून आपण सावध राहायला हवं, कोणती रास आपल्याला अडचणीत आणू शकेल किंवा आपल्याला विरोध करू शकेल आणि आपल्याला दमवूल, असा आपण जर विचार केला तर आपण त्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, या राशीच्या घातचक्रांची योजना दिलेली आहे. आता हे तुम्हाला असं म्हणतो की ज्या व्यक्तीची रास कन्या आहे त्या व्यक्तीनं जर मला विचारलं की मी काय सांभाळावं, तर इथं त्यांना खाली 12 महिने दिलेत. कार्तिकपासून मार्गशीर्ष, आषाढ, पौष, ज्येष्ठ, भाद्रपद, माघ, आश्विन, श्रावण, वैशाख, चैत्र आणि फाल्गुन. आता हे महिने मराठी महिने आहेत. आपण जगत असताना आपल्याला इंग्लिश महिन्यांची चांगली जाण आहे, पण आपल्याला मराठी महिने कुठून सुरू होतात आणि कुठं संपतात माहिती नाही. अमावस्या झाली की
तो महिना संपतो आणि नवीन मराठी महिना सुरू होतो. पण ते जर आपण एखाद्या शाळेत 50 मुलांना विचारलं की अरे कोणता महिना आत्ता मराठी चालू आहे, तर मला वाटतं निम्म्यापेक्षा अधिक लोकांना येणार नाही. पण आपलं सगळं ऋतुचक्र म्हणजे दिवाळीपासून दसऱ्यापर्यंत, दसऱ्यापासून पुन्हा दिवाळीपर्यंत हे 12 महिन्याचं ऋतुचक्र आहे. हे सगळं कशावरचं अवलंबून आहे? हे सगळंच्या सगळं फक्त आणि फक्त आपण मराठी महिन्यावरती अवलंबून आहोत. मग आपले मराठी महिने सगळे जे आहेत त्याविषयी आपला विचार काय आणि आपण काय करतो याचाही आपण विचार करणार आहोत. म्हणून आपले मराठी महिने आपल्याला माहीत असले पाहिजेत. म्हणून हे मराठी महिन्यात दिलेलं आहे. त्यामुळं हे मराठी महिने आता कन्या रास त्याचा महिना भाद्रपद. ह्या भाद्रपद महिन्यामध्ये बाबा रे तू जरा सांभाळून राहा असं जर सांगितलं तर आपल्याला काही कारण नसेल मग आपण पैशाचे व्यवहार करू, विवाहासारखे व्यवहार करू, किंवा एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम देणे घेणे आहे, किंवा एखादं मोठं काम काढायचं आहे घराचं, किंवा मोठा व्यवहार आहे, तर अशा वेळी आपण थोडासा कॉन्शियस राहून शहाणपणा घेऊन विचार करू. असं जर आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणे त्याचा तोटा न होता फायदाच अधिक होईल. म्हणून त्यांनी मराठी महिने सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये खाली तिथी नावाचा शब्द दिलेला आहे. ह्या तिथी आहेत 1, 6, 11 म्हणजे प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी. ह्या आपल्याला तिथी पण माहीत. म्हणजे थोडक्यात काय तर जसं इंग्रजी महिना आपल्याला माहीत असतो तसा मराठी महिना माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथी माहीत असणं गरजेचं आहे. कॅलेंडरमध्ये रोजची तिथी कोणती आहे हे दिलेलं असतं. आपलं त्याकडे लक्ष नसतं. आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी बघायला हव्यात. भाद्रपद महिना 5, 10, 15 म्हणजे पंचमी, दशमी आणि 15 म्हणजे पौर्णिमा, 30 म्हणजे अमावस्या. या सगळ्या प्रकारात तुम्हाला अमावस्या कुठंही दिलेली दिसत नाही. का तर अमावस्या जर समजा घातक नसेल तर आपण प्रत्येक वेळी अमावस्येला अतिशय अलर्ट असतो. गाड्या धुणारी माणसं, त्याला लिंबू मिरची बांधणारी माणसं, घरातल्या लोकांचे काही त्रास असतील तर लिंबू उतरून टाकणारी, कुठं काय अंडी उतरून टाकणारी, ही सगळी माणसं घरामध्ये आपल्याला दिसतात. त्यांना अमावस्या तिथी माहीत असते. म्हणजे आपण अमावस्येबद्दल थोडे पर्टिक्युलर आहोत. पण इतर तिथींबद्दल आपण तितके पर्टिक्युलर नाही. म्हणजे आपल्याला त्या तिथी माहीत असतात असं नाही. आणि यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या तिथी माहीत असल्या पाहिजेत. पंचमी कधी, दशमी कधी, पौर्णिमा कधी. त्यानंतर खाली म्हटलेलं आहे तुमचा वार आणि नक्षत्र. आता इथं जर बघितलं तर कन्या रास आपण जर विचारात घेतली तर त्याला शनिवार हा घातवार दिलेला आहे. शनिवार हा घातवार आहे. मग त्या दिवशी शक्यतो कुठलं मोठं काम टाळा, किंवा जरा व्यवस्थित जबाबदारीनं डोळ्यात तेल घालून बघून करा असा याचा अर्थ होतो. करू नका असं ज्योतिषात म्हटलेलं नाही. परंतु त्याचा तोटा असा होतो की जेव्हा एखादं लग्न ठरतं किंवा एखादं मोठं काम आपण विचारात घेतो, माझा अनुभव असा की शनिवारी चांगला मुहूर्त आहे म्हणून मी काढून दिला असेल तर ते म्हणतात नाही शनिवारी लग्न नको. का नको? नाही त्याचा घातवार आहे. म्हणजे घातवाराचा संबंध तुमच्या विवाहाशी आहे का? नाही. याचं कारण असं त्याच घातचक्राच्या वरच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 2 वाक्ये दिलेली आहेत. ती वाक्य काय आहेत बघा. एका बाजूला म्हणजे या बाजूला जर आपण बघितलं डाव्या बाजूला तर जे दिलेलं वाक्य आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे विवाह उपनयन, उपनयन म्हणजे मुंज, यासाठी घातचक्राचा विचार करू नये. पण ते आपण वाचत नाही. त्यामुळे विवाहासाठी आणि उपनयनासाठी घातचक्राचा विचार करू नये. विवाह या महिन्यात नको, या तिथीला नको, या दिवशी नको असा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही कुठंतरी चुकत आहात. तुम्ही तो पलीकडे दिलेला कॉलम वाचलेला नाही असा याचा अर्थ होतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेला टाळतो. तर तसं टाळण्याचं कारण नाही. विवाह आणि उपनयन यासाठी घातचक्राचा विचार करू नये असं तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल. मग उजव्या बाजूला काय दिलेलं असेल तर तिथं दिलं आहे प्रवास, सरकारी कामे व मुलाखती यासाठी ह्या घातचक्रातील संबंधित काळ टाळावा. म्हणजे प्रवास करू नका. जो माणूस रोजच प्रवास करतो, ज्याला रोजच नोकरीसाठी प्रवासाला जावं लागतं. आता समजा एखादा माणूस एस टीमध्ये ड्रायव्हर किंवा कंडक्टर आहे तर त्यानं घातचक्र बघितलं आणि त्याला सांगितलं अरे या सप्तमी आहे आज प्रवास टाळा, तर त्यानं रथा काढून बसायचं का? नाही.
तुमचं ते नैमित्तिक कर्म आहे, तुम्हाला त्यासाठी हे बघायचं कारण नाही. तुमचं ते नैमित्तिक कर्म आहे, रोजचं कर्म आहे तुमचं, त्यासाठी तुम्ही या गोष्टी बघायच्या नाहीत. मग एखादा मोठा प्रवासाला आपण जाणार असू तर आपल्याला काही अडचणी येऊ नयेत याचा अर्थ असा सांगितला आहे. मग बऱ्याच वेळेला माझ्याकडं असा एक प्रश्न आला की एका घरातली एक फॅमिली आहे, म्हणजे हे दोघे नवरा बायको, त्यांची 3 मुलं 5, त्या कर्त्या पुरुषाचे आईवडील 7, त्याच्या 2 बहिणी 9 आणि 1 भाऊ, 10 जण एक गाडी करून प्रवासाला निघाले. आता तो म्हणला, मला सांगा, आम्ही देवदर्शनासाठी निघालो, प्रत्येकाची रास वेगवेगळी, समजा 10 जणांच्या 10 राशी आहेत, तर कुणाच्या राशीप्रमाणे बघायचं, जायचं का नाही? असे जेव्हा प्रश्न उद्भवतात तेव्हा शहाण्यानं या गोष्टीत पडू नये, कारण हे सगळं जे आहे ते एका व्यक्तीला एकाच वेळी फक्त सांगण्यासाठी केलेलं आहे. 10 जणांच्या राशी वेगळ्या, मग 10 जणांच्या तिथी वेगळ्या, मग 10 जणांचे वार वेगळे, मग कुणी जायचं आणि कुणी टाळायचं, असं जर केलं तर आपल्याला प्रवास करता येणार नाही. त्यामुळं सरकारी कामं. आता सरकारी कामं हा जो भाग आहे त्यामध्ये आपण विचार करतो की एखादं मोठं काम असेल तर त्यासाठी त्या दिवशी गेलो तर आपल्याला हेलपाटा होऊ नये यासाठी सांगितलेलं असेल. आणि मुलाखती, आता मुलाखतीबद्दल मात्र या गोष्टी ज्या आहेत की नाही, हे त्या काळी जरी सांगितल्यास तर आज आपण त्याचा विचार करू नये हे स्पष्ट आहे. कारण ज्या व्यक्तीला एखाद्या नोकरीसाठी कुठेतरी मुलाखतीला बोलवलं असेल तर त्या व्यक्तीला, म्हणजे बोलवणाऱ्या व्यक्तीला, ह्या व्यक्तीची रास, ह्या व्यक्तीचा घातवार हे बघून मग त्याला मुलाखतीसाठी तारीख ठरवावी लागेल. समजा 10 ते 15 लोक मुलाखतीला बोलायचे तर प्रत्येकाची तारीख, प्रत्येकाचं घातचक्र वेगळं असेल, त्यामुळं तो त्याची सोय बघतो. त्यामुळं आपण त्यावेळी ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या, कारण प्रायोरिटी कशाला द्यायची? मुलाखतीला, नोकरीला. त्यामुळं जरी ह्यात असं म्हटलं असलं तरीसुद्धा ह्या गोष्टींचा आपण डोळेझाकपणे काळांडोळा करून आपल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि धर्मशास्त्र चिटकून न बसता व्यवस्थित प्राधान्य कशाला द्यायचं, तर आपल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याला, आणि तिकडं जावं. आपण समजा त्यात अपयश आलं तर मग आपलं लगेच मन सांगतं, सांगितलं होतं का नाही, सांगितलं होतं का नाही या दिवशी तुम्हाला जाऊ नये म्हणून मुलाखतीला, तरी गेला, मग काम झालं नाही. तर खरं त्याला काम न होण्याला अनेक कारणं कारणीभूत असतात, पण आपण मात्र हे कारण जोडतो. कारण ह्यात मानसशास्त्र असं काम करतं की तुमच्या मनावर जो आघात झालेला आहे तीच गोष्ट त्याला कारणीभूत ठरलेली आहे असं आपल्याला वाटतं, आणि आपण मग तोच विचार आपल्या मनामध्ये दृढ करतो आणि आपल्याला दोषी ठरवतो. असं न करता अनेक इतर कारणं असतील तर त्यांचा विचार होऊ शकतो. स्वतःला दोषी ठरवून आपण कधीही या गोष्टीत अपयश जे आहे ते आपल्या माथी मारून घ्यायचं नाही. त्यानंतर ह्यामध्ये राशी, मास, तिथी, वार आणि इथं नक्षत्र दिलेलं असतं. आता हे शनिवार आणि श्रवण नक्षत्र असं दिलं आहे. मग ह्यानी श्रवण नक्षत्र ज्या दिवशी येतं त्या दिवशी तो विषय टाळावा असं म्हटलेलं आहे. परंतु शनिवारी सगळं समजा श्रवण नक्षत्र नाही आलं तर ते शनिवारी श्रवण नक्षत्र असा शब्द नाही आहे. शनिवार हा विषय वेगळा आणि श्रवण नक्षत्र हा विषय वेगळा. ते महिन्यातून एकदाच साधारणपणे येतं. एखाद दुसरं नक्षत्र एका महिन्यामध्ये डबल होईल, कारण 30 तिथी आणि 27 नक्षत्र, त्यामुळं शेवटची 3 नक्षत्र आहेत, 3 दिवस आहेत, त्यामध्ये पहिली नक्षत्र पुन्हा रिपीट होऊ शकतात. त्यामुळे एक नक्षत्र एका महिन्यामध्ये 2 किंवा 2 वेळा येण्याची शक्यता जी आहे ते 3 नक्षत्र फक्त 2 वेळा येऊ शकतील. त्यामुळं फारसा विचारायचा त्या दृष्टिकोनातून करू नका. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं योग. आता तुम्हाला कोणता योग? आमका एक शुक्ल योग हा जो आहे तो घात आहे, परंतु त्याचासुद्धा विचार करत असताना आपण एवढं मुळात तिथी माहीत नाही, योग कुठं बघत बसता. आणि त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला करण, कौलव. ह्या कौलव करणावरती आपण ते काम करावं का नाही यासंबंधी आपल्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं घात चक्राचा विचार तो करायचा. त्यानंतर आपण खाली बघितलं की 1, 10 आणि 4 असे 3 अंक दिलेत. तर 1 हा शब्द दाखवतो प्रहर. आता प्रहर हा शब्द जो आहे तो सुद्धा थोडासा विचार करण्यासारखा आहे. का तर प्रहर पुरुष चंद्रमा आणि स्त्री चंद्रमा असे 2 शब्द दिलेले आहेत. प्रहर म्हणजे काय? तर धर्मशास्त्रामध्ये प्रहर या शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत, पण त्यातला आत्ता हे कालमापनाच्या पद्धतीमधला जो शब्द आहे तो प्रहर म्हणजे कोणता? तर एका दिवसाचा एक ठराविक कालखंड म्हणजे प्रहर. मग एका दिवसाचा कालखंड म्हणजे काय? तर सुमारे 3 तासाचा असतो. याचं कारण असं,
प्रहर म्हणजे एका दिवसाचे, दिवस म्हणजे दिवस रात्र बरं का, त्याचे जर समजा आपण समान 8 भाग केले तर एका भागाला प्रहर असं म्हणतात. म्हणजे 24 तास हा दिवसाचा कालावधी घेतला आणि त्याला जर आपण 8 भागलं तर 24 भागिले 8 म्हणजे 3 येईल. म्हणजे 3 तासांचा एक प्रहर असतो. मग 3 तासांचा एक प्रहर असतो जर म्हटलं तर दिवसाचे 3 आणि रात्रीचे 3 असे 6 प्रहर होतील आपल्याकडे. आलं लक्षामध्ये? दिवसाचे 3 आणि रात्रीचे 3 असे 6 प्रहर होतील. पण एवढे होतात का? नाही होणार. कारण 8 सख्ख 48 म्हणजे आपल्याला किती होणार ते? 8 सख्ख 48 म्हणजे 2 दिवस होणार. तर 24 तासामध्ये जर आपण बघितलं तर 24 तासाला 8 न भागलं की 3 तास येतात. मग दिवसाचे 3 आणि रात्रीचे 3 प्रहर येतात. मग हे प्रहर कोणते? तर त्यात पहिला, दुसरा, तिसरा. तर दिवसाचा प्रहर कुठं सुरू होतो? आता यामध्ये दुमत आहे. ज्योतिषामध्ये 2 वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. आपण त्यातला कोणता स्वीकारायचा आणि कोणता नाही स्वीकारायचा हे प्रश्न आपल्या आपल्या वैयक्तिक मताशी निगडीत आहेत. काही पंचांगामध्ये प्रहर मोजताना सूर्योदय धरलेला आहे. समजा आज सूर्योदय 6:18 असेल तर तिथून 3 तास, 6:18, 7:18, 7:18, 8:18, 8:18, 9:18, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9:18 पहिला प्रहर असं मानलं गेलेलं आहे. मग रोज सूर्योदय बदलतो. आज 6:18 असेल, उद्या 6:19 असेल, परवा दिवशी 6:20 असेल. असं जर होत गेलं तर रोज आपली बदल. त्यापेक्षा आपण सोपं काम, सकाळी 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते 6 चौथा प्रहर. याच पद्धतीनं त्या 6पासून पुढचे प्रहर असे मोजावेत. आणि कुठला प्रहर आपल्याला त्रासदायक आहे, कुठला प्रहर आपल्याला घात सांगितला आहे, तेवढा विचार करावा की त्यामध्ये आपण काय करतो, चुकतो का, आपले काय विचार चुकतात का, आपलं कर्म चुकतं का, हे पुन्हा पाहावं. त्यामुळं कन्यारास पहिला प्रहर म्हणला आहे, म्हणजे सकाळची वेळ 6 ते 9. हे जर ह्यांनी 4 प्रहर दिले असतात बघा, 4 प्रहर आहेत म्हणजे 3 चोक 12 म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. त्यापैकी 1 2 3 4 1 2 3 4 असे 4च आहेत. मग आपण रात्री झोपेत असताना आपण विचार करत नाही, परंतु दिवसाचे मात्र हे प्रहर आपण विचार करतो. जो माणूस दिवसभर काही काम करत नाही आणि रात्रभर काही काम करतो त्यांना रात्रीचे प्रहर विचार करावेत. एखाद्या जागी कुठेतरी आपण पहारेकर म्हणे असो तर त्यानं काय करावं, रात्रीच्या प्रहरांचा विचार करावा, दिवसाच्या नको. एखादा माणूस एसटीला ड्रायव्हर आहे आणि तो रोज नाईटची गाडी चालवतो तर त्यावेळी तो दिवसभर झोपलेला असेल किंवा जो दिवसभर आयडल असेल तर त्यांना आपण काम करत असतानाचा प्रहर विचारात घ्यावा. इतकं सोपं काम त्याच्यामध्ये आहे. आणि मग खाली म्हटलेलं आहे की पुरुष चंद्रमा आणि स्त्री चंद्रमा. आता ह्याच्यामध्ये नीट बघा, पुरुष चंद्रमामध्ये 1 1 5 8 9 7 2 9 6 4 हे जर आपण केलं तर शेवटी 12 12 म्हटलेलं आहे, 12च्या पुढं नाही आहे. मग हा चंद्रमा म्हणजे कोणता? हा चंद्र कुठे असताना, याचा अर्थ असा की ती रास विचारात घेतलेली आहे. 12 म्हणजे राशीप्रमाणे चंद्रमा आहे, म्हणजे राशी आहेत त्या. मग कोणती रास? आता हे कन्या रास, तर स्त्री चंद्रमा असेल तर 10 म्हणजे मकर रास, पुरुष चंद्रमा असेल तर मकर रास आणि स्त्री चंद्रमा असेल तर 4. म्हणजे जी व्यक्ती आहे ती कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे हा विचार करू नका. मग त्या व्यक्तीला जर समजा कोणता घात चंद्रमा आहे, पुरुष असेल तर मकर राशीचा आणि स्त्री असेल तर कर्क राशीची, यांच्यापासून घात होण्याची शक्यता असू शकते. आपण सांभाळून जगावं, यापेक्षा वेगळा अर्थ काढायचा नाही. एकाच वेळी आता मीन रास, त्याला मीन राशीला त्यांनी 12 12 म्हटले, म्हणजे मीन राशीच्या माणसाला मीन राशीच्या पुरुषापासून मीन राशीच्या स्त्रीपासूनच धोका आहे असं जर असेल तर तुम्हाला आपल्याच लोकांपासून धोका असतो. मग मराठीत काही वाक्य आली बघा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, म्हणजे त्यांचाच आहे, त्याच लाकडाचा आहे, पण ती झाडं तोडायला तो कारणीभूत ठरतो. अशी पण परिस्थिती बाजारामध्ये आहे. खूप लोकांना बाहेरच्यांच्यापेक्षा घरच्यांचाच त्रास जास्त असतो. मग त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी जाणवायला लागतील किंवा आपण काय करत आहोत आणि आपलं कर्म आपल्याला कुठं नेत आहे. हे सेम इथं आहे. मेष राशीचं पण 1 1 दिलं आहे, म्हणजे मेष राशीच्या लोकांनासुद्धा मेष राशीच्या पुरुषांपासून आणि मेष राशीच्या स्त्रीपासून सुद्धा आपल्याला जास्त घात संभवतो. म्हणून आपण घात चक्राचा विचार या पद्धतीनं करूया की फार विचारात डोक्यात न जाता, फार ज्योतिषाच्या शेंडीला न लोंबकळता,
फार ज्योतिषाच्या पंचांगात बसून प्रत्येक गोष्ट बघून पुढं जाणारा असा व्यक्ती नच तयार होता. आपल्याला जेवढं शक्य आहे पेलतं आहे तेवढा आपण त्या गोष्टींचा विचार करायचा. ज्योतिषी होणार असाल तर लोकांना सांगताना सुद्धा तो विचार करायचा. पण हे सगळं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे काय, तुम्हाला मी हे मार्गदर्शन म्हणून सांगितलं, हे आहे असं तंतोतंत पाळलंच पाहिजे असं आपल्यावर दंडक न ठेवता जर आपण घेतलं, स्वीकारलं, तर मात्र आपल्याला त्याचे फायदे चांगले मिळू शकतात. बघा, प्रयत्न करा. राशीचे घातचक्र म्हणजे काय, आणि घातचक्राच्या नंतर खाली तुम्हाला एक बारीकसं नामाचे वैरवर्ग नावाचं कोष्टक त्याला जोडून दिलेलं असतं, परंतु ते आपण बघायचं नाही. आपण त्याची यापूर्वी चर्चा केलेली आहे. वैरवर्ग हे नामाक्षराचे आहेत. नाम म्हणजे ठेवलेलं नाव, ठेवलेल्या नावावरून ते बघायचं आहे. त्यामुळं जे काही नावरस नाव येईल त्याचा आणि ह्याचा कुठं संबंध जोडून चुकीच्या गोष्टी करू नका, चुकीचं लोकांना सांगू नका, आणि स्वतः पण चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या डोक्यात घालून आपल्या डोक्यामध्ये कालवा किंवा आपल्याला म्हणतो की त्रास करून घेऊ नका. नाम म्हणजे ठेवलेलं नाव. बऱ्याच वेळा ह्यामध्ये गोंधळ होतो. एकाच व्यक्तीची 2-2 नावं असतात, आपल्याकडं 3-3 नावं असतात. काय सांगता येत नाही. नाव ठेवलेलं असतं मस्तपैकी एक. बघा तुम्ही, नाव ठेवलं असतं श्रीकृष्ण, बरं, मग आई म्हणत असते पिंट्या, आजोबा म्हणत असतात बारक्या, आत्या म्हणत असते छोट्या. आता नेमकं नाव धरायचं कुठलं, आणि कागदोपत्री नाव तिसरंच असतं. असं जर असेल तर नेमकं नाव धरायचं कुठलं हा प्रश्न येतो. मग नावरस नाव म्हणजे ठेवलेलं नाव, आणि ह्यातलं ठेवलेलं नाव एक पण नसतं. आत्यानं ठेवलेलं नाव काहीतरी ट वरून नेलेलं असतं. आईवडिलांनी ठेवलेलं नाव कागदोपत्री शाळेमध्ये असतं, ते कुणीच वापरत नाही, आणि घरचे वेगवेगळ्या नावानं वापरत असतात. एवढा डोकेदुखीचा बाजार आहे. त्यामुळं फार विचार करू नका. आणि ते नावरस नाव जे असतं ते ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे त्या गोष्टी ह्याच्याखाली दिल्यात, पण याचा आणि त्या नावरस नावाच्या कुंडलीचा काही संबंध जोडायचा नाही. प्रयत्न करा. घातचक्र पुन्हा एकदा वाचा, काढा. काही शंका आली तर मला विचारा. आणि हा जो इथे नंबर दिलेला आहे 99-218-10-380, आपल्याला ज्योतिषासंबंधी काहीही शंका आली किंवा तुम्हाला काही विचारायचं आहे की आमचा मुलगा आहे, मुलगी आहे, गुणमिलन बघायचं आहे, माझी पत्रिका बघायची आहे, मला जर असं मार्गदर्शन पाहिजे, तर तुम्ही या नंबरला तुमची कुंडली किंवा जन्मतारीख, वेळ, नाव पूर्ण टाकून मला मेसेज करून आपण हा सल्ला आमच्याकडून घेऊ शकता. आपण पाठवल्यानंतर आपल्याला त्याचे किती पैसे पाठवायचे ते सांगितलं जाईल. आपण गुगल पेनं ते देऊ शकता, आणि आपल्याला हे सगळं PDF स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध होईल. प्रयत्न करा. जास्तीत जास्त मार्गदर्शन जे आहे ते घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला आपल्या सुखामध्ये 1% वाढ होईल, आणि दुःख 0.5% कमी करून जगणं जे आहे ते सोपं करणं शक्य आहे. यामध्ये आपल्याला चांगलं मार्गदर्शन किंवा चांगला गुरु मिळणं आयुष्यामध्ये भाग्यात असावं लागतं. ज्यांच्या नाहीच आहे त्यांच्याबद्दल काय बोला, पण ज्यांना मिळणार आहे, पाहिजे असे आपण त्यांचा विचार करू शकतो. प्रयत्न करा. मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. तुम्ही शिका, इतरांना सांगा. फक्त एकच आहे, चुकीचं कुठलं काही या कलियुगामध्ये शिकून आपल्याला त्रास होईल, मनस्ताप होईल, घरातल्या लोकांसाठी आपण एक मनोविकृती होऊ असा विचार करून जगायचं नाही. त्यामुळं मी मनोविकृत नाही, घरच्यांसाठी मी मनोविकृती ठरणार नाही. मी प्रत्येकाचे घरातले त्रास जे आहे ते कमी करण्यासाठी शक्यतो प्रयत्न करीन, आणि त्याचा ज्योतिषीय मार्गदर्शनात विचार करीन असा विचार करा आणि या गोष्टी शिका. धन्यवाद. थांबूया.